व्यवसाय फोटो कसे अरे वाह यानंतर सांगलीचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार दादांनी करावा अशी मी विनंती करतो। साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे। हा वारसा त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा। आपल्याकडे हौशी नाट्य कलावंत आहे, काही हौशी कलाकार आहेत, पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही। उपलब्ध झालं तर ते महाग होतं। राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे, रवींद्र नाट्य मंदिर। त्याचाही नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेतला, काम सुरू झालं आहे। पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या 36 जिल्ह्यात 75 सिने नाट्य मंदिर करण्याचा आपण निर्णय केला आणि हे सिने नाट्य मंदिर करताना यामध्ये काही PPP मॉडेलमध्ये करायचे, पण प्रत्येक सिने नाट्य मंदिर हे सोलारवर असावं। विजेचा वाढता खर्च हा हौशी कलावंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू। आता पैसे उपलब्ध झाले आहेत, आम्ही काही वायबिलिटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी PPP मॉडेलमध्ये करू शकतो का। परवाच सर्व राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली। तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 2 तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगरविकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची 52 नाट्यगृह आहे, जी आमची नाही आहे, पण त्याची दुरावस्था आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात। माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयाला करतात। नगर विकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जर्जर दुर्दशा झालेल्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जिता अवस्था यावी यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेलाही निधी आपण देणार आहोत। यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा पोचावा, त्या ठिकाणच्या स्थानिक कलावंतांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण 2 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने 5 दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा आहे। यासोबत राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावं। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणतो, ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते, तो विचार जावा। त्या 17व्या शतकामधला हा छत्रपती आमचा आदर्श राजा आहे। 2000 वर्षापूर्वी चाणक्यांनी ज्या राजाचं वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे, हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला आणि म्हणून आपण हे महानाट्य सुद्धा करतो।